नमस्कार मित्रांनो. सो आज मी निघाली आहे कुठं ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघा. पण आत्ता मी लागली आहे जेवण करायला मस्तपैकी मम्मीच्या हातचं चमचमीत. मम्मी पप्पा मी तिघं पण. आणि आम्ही किती पण लवकर कुठं पण जायचं असू दे, आमची मम्मी घरातनं जेवण मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आम्हाला करून पाठवल्याशिवाय, अरे कहना क्या चाहते हो, केल्याशिवाय पाठवत नाही. मग 6ला जरी जाणार असला तरी जेवण खायला काहीतरी करूनच पाठवते ना पप्पा. बोला की तोंडानं. तो तुमच्यावर कॅमेरा नाही दाखवत आता, आवाज तरी तुम्ही देऊ शकताय ना. स्किन केअर टाइम गाईज. सो माझं मॉइश्चरायझर मी कोणाला तरी दिले आणि मला नंतर घ्यायचं झालं नाही, वेळच मिळत नाही आहे. त्यामुळं फक्त आज सनस्क्रीनमध्ये काम चालवायचं आहे. बट ही सनस्क्रीन अशी आहे की ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझरसुद्धा आहे, सनस्क्रीन पण आहे आणि अजून एक काहीतरी आहे विटॅमिन सीचं. चांगली आहे आणि एवढी मोठी आहे, त्यामुळे किती पण लावा, कंजूसी नाही करणे का ब्रो, सब तरफ लगाने का अच्छे से, जितना चाहिए उतना. कारण पैसा ढीग आपल्याकडे. आणि मी रेडी झाली आहे, सगळं झालं आहे माझं. आता आम्ही जातो आता शॉपमध्ये, मस्त छान छान मेकअप करणार मी, छान छान ड्रेस. काय म्हणलीस मम्मा? मम्मा काय म्हणलीस? पप्पांसाठी 2 चप्पल आणलेत मी आणि मम्मीने जाऊन नावं ठेवायला लागले. इकडे बघा, सांगा काय तर बोला. काय सांगू? गाडी आणायची चालली गाडी. मम्मी सांगते इकडं काय काय सांगते. बाय गाईज. गाडी आम्ही फायनल वगैरे सगळं केलं आहे, पासिंग वगैरे सगळं झालं, नंबर प्लेट आली. आज फक्त आणायला निघालो आहे. हे जे डॉक्युमेंट्स होते जे लागणार होते गाडीसाठी ते आम्ही विसरून गेलेलो. मग पप्पांना आठवलं गेल्यावर निम्म्या रस्त्यात, मग परत माघारी घ्यायला आलो. सो गाईज, आय एम रेडी. मग अशी खूप सुंदर असा ड्रेस घातला होता, पण पप्पांना तो आवडला नाही. तो त्यांना शॉर्ट वाटत होता. कॉपीराइट पडल. मग आता मी अशी काही रेडी झाली आहे मस्तपैकी सुंदर असा मेकअप करून. सो आता आम्ही निघालोय आणि आमच्यासोबत हा नमुना पण येणार आहे. आता आम्ही हार घेतलाय गाडीसाठी तासगाव मधून आणि आता आम्ही खायला थांबलोय समोसा, ढोकळा. अख्खा समोसा नाही खाऊ शकत, मग तुम्ही 1.5 समोसा खावा. बघू कशी टेस्ट आहे. छान आहे ना पप्पा? आणि मी घेतला इकडे ढोकळा. अर्धे दिसत. टेस्ट आहे गाईज. शिरवी बंधू आहे तरी गाईज. तासगाव मध्ये आला की शिरवी बंधू मध्ये नक्की समोसा ट्राय करू शकता तुम्ही. इथं चौकात होता, हे चौकच असेल माझ्या मध्ये. खरंच खूप जास्त चांगली टेस्ट. आवडली का सांग? येताना जाऊया. किती वेळ लागल विचारा. गाईज, आम्ही आलेलो आहोत आता शोरूम मध्ये आणि इकडे हेल्मेट कलेक्ट करायचं चालू आहे आणि इकडे गाडी वॉश होते असं त्यांनी सांगितलं. देन ती आम्हाला मिळणार. आली गाईज. असा खाय असा कुठे
होय. गाडी तर घेऊन झाली आणि आता आम्ही निघालोय स्टुडिओला शॉपिंग करायला. पप्पाला बसवलंय आम्ही तिकडं, का तर ते आम्हाला शॉपिंग पण करू देणार नाही, पटपट बाहेर काढणार. शू सेक्शन आता आम्ही निघालोय मेकअपची शॉपिंग करायला. आता आम्ही आलेलो आहोत गणपती मंदिरामध्ये गाडीची पूजा करायला. ये लागू दे जरा, बसून एक चटक आजींकडे मोठा पेड्याचा बॉक्स आहे. थांबा आमचा पण देतो. धर पकड. ते आमचं लय दिवस झालं कागद सरकारी थांबली ती, मग आर्मीतनं आता पोचपावती आल्या. खूप भारी वाटतं गाईज मंदिरात तिथं, आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळे नाही काढलं. आणि मी माझ्या गाडीला क्यूट अष्टगंध घेतलाय तिला लावायला. पाटील काय काय दमला गाडी चालवून तू बसून जमलीस का? मग काय. आणि आता आम्ही आलोय ज्यूस फार्म मध्ये ज्यूस प्यायला, पप्पांच्या मनाविरुद्ध. पप्पांना प्यायचा होता नेहमीप्रमाणे गणपती मंदिराच्या तिथे, आणि मी घेऊन आले इथे. पिल्यानंतर बघा त्यांचे रिॲक्शन काय. होय होय. लगेच गरीब गाय बनते व्हिडिओ केला चालू. आज अख्खा दिवस गेला आम्हाला शॉपमध्ये रिटर्न येण्यासाठी, आणि वाटलं नव्हतं की अख्खा दिवस जाईल. पण आता वाजले काय 5:30, आणि दिवसभर कस्टमर्सचे कॉलवर कॉल. आणि आम्ही दोघे पण आज गेलो होतो, प्लस स्टुडिओला देखील आज कोणीच नव्हतं. त्यामुळं अजून आम्ही काय खाल्लं पण नाहीये. आता येताना घेऊन आलोय, आता खाणार. आणि ज्या ज्या कस्टमर्सचे आजचे बुकिंग उद्याचे बुकिंग आहेत त्यांचे कपडे आता आधी आम्ही पॅक करून ठेवायला लागलोय. इकडे बघू शकता मेस झालाय सगळा, त्यामुळे इग्नोर करा तो. पण आता कपडे पॅक करून ठेवणार उद्यासाठी आणि पटकन खाऊन घेणार. आणि गाईज आता आमचं खाऊन पण झालंय. कस्टमर्स कपडे कलेक्ट करायला यायला लागले. ते झाल्यानंतर मी लगेच घरी जाणार आहे, कारण माझं डोकं पाय सगळं खूप दुखायला लागले, डोळे वगैरे जळजळायला लागले. तेवढं ट्रॅव्हलिंग फर्स्ट टाइम केलं मी. स्वतः गाडी चालवली आहे सांगलीपासून विटा, 1.5-2 तास लावला मी यायला तिकडून इकडं. फर्स्ट टाइम एवढं जास्त उशीर गाडी चालवली आहे. सो आता घरी जाणार मस्तपैकी, इथलं सगळं काम आवरून आणि झोपणार आहे मी. मग उठल्यानंतर मी झुडिओमधून काय काय घेतलं आणि जे काही असेल आपलं संध्याकाळी घरी जी पूजा होणार गाडीची ते सगळं आपण म्हणजे मी तुम्हाला दाखवते. ओके गाईज, दिवसभर मी नव्हते पण माझे पार्सल्स आलेले आहेत. इकडे हे एक आणि हे ज्वेलरीचं दुसरं आहे, जे की मी ब्रासलेट्स वगैरे काहीतरी मागवत असते. आता माझ्याकडे सिल्वरचं आहे ब्रासलेट, पण कधी कधी ते घालावंसं वाटत नाही, गोल्ड ज्वेलरी घालावीशी वाटते तेव्हा. आणि चेन तर काय गोल्ड आहे त्यामुळे मी ती नाही चेंज करत कधीच.
आणि दुसरी गोष्ट, काल पण बरेचसे माझे पार्सल्स आलेले आहेत, पण आत्ता मला कंटाळा आला आज जाऊन दाखवायला ते. सो इकडे आहे ब्रासलेटची ज्वेलरी. आणि आत्ता कस्टमर्स त्यांचे आउटफिट घेऊन गेलेत. आता एकच कस्टमर राहिले, ग्रूमचं शेरवानी न्यायला येणार आहेत ते. त्यांना दिलं की मी पटकन घरी जाणार आहे. बघू मम्मी गेल्या ते पूजन वगैरे करते की कसं, मम्मी झोपी जाणार पटकन. सात जणी लावलं तरी चालतं. गाईज, माझ्या मम्मीने मला पाठवलं होतं ग्रोसरीचं सामान आणायला आणि मी अजून काय घेऊन आले बघा. बांबू. आमच्या कोमल दिदीला असतं चटोरं चटपटी खायला खूप आवडतं, त्यामुळे तिच्यासाठी मी घेऊन आली. आज ती आली आहे ना घरी. दिस इज फॉर यू. ए माघारी दे आमचं माघारी दे. गाईज, हे नाल्या आल्या बघा, घरात पसारा मांडलाय सगळीकडे. मी मांडलाय का? मग कोणी मांडलाय हे सगळा पसारा? आणि इकडे आमची मावशी पण आल्या. ही सगळ्यात बारकी मावशी आमची. मम्मा तू किती नंबरची आहेस ग? 3 नंबर. आणि 2 नंबरला कोण आहे मग? हा मामा. वा 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 वा, काय छान छान केलं इकडं चमचमीत. काय केले मम्मा? इथं भजी आहेत, तळलेली मिरची आणि काय बटाट्याचं भाजी आणि सांगायला पण झालं खीर. गाईज, आजचा व्लॉग इथंपर्यंतचाच होता, कारण नेहमीप्रमाणेच मी व्लॉग एंड करायला विसरले. त्याचबरोबर आता नवीन सुरू केले डबल एकदा, त्यामुळे सवय लागेपर्यंत ॲडजस्ट करून घ्या. ओके, सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.